छत्रपती संभाजीनगर येथे अहिर सुवर्णकार समाजाचा भव्य गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। समाजातील 10वी, 12वी, पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवान विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री माननीय भागवत कराड, तसेच भाजपा नेते माननीय विश्वनाथ स्वामी आणि युवा नेते आदित्य दहिवाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली। समाजातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। आज छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये आविष्कार कॉलनी या ठिकाणी सुवर्णकार समाजाचा गुणवंताचा सत्कार करण्यात आला। त्यामध्ये विशेषतः ज्यांना 75% जास्त मार्क मिळाले अशा विद्यार्थ्यांचा सत्कार, त्याचबरोबर सुवर्णकार समाजातील कामगार असतील, शिक्षक असतील यांचा सत्कार करतो। त्या निमित्ताने मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः संयोजक मनोहर विशंकर यांचंसुद्धा अभिनंदन करतो। कारण समाजाची उन्नती व्हावी, प्रगती व्हावी, समाजातील विद्यार्थी मोठ्या पदावर जावा म्हणून ते सातत्याने प्रयत्न करत असतात। त्या निमित्तानं मी सर्व सुवर्णकार समाजाच्या विद्यार्थ्यांचं समाजाचं अभिनंदन करतो। तुम्ही तुमच्या माणसाने माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा। आजच्या या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाच्या निमित्ताने जमलेले सर्व माझे समाज बांधव आणि विविध क्षेत्रातील आलेले मान्यवर यांचं मी पहिले आभार मानतो। आम्ही आमचं 12वं वर्ष आहे गुणवंत विद्यार्थी सत्कार करताना, 12 वर्ष चालू आहे आणि संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यातून 10वी, 12वी आणि विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळालेले मुलामुलींचा सत्कार या ठिकाणी 12 वर्षापासून आम्ही करतो। आणि या सत्कारासाठी विविध क्षेत्रातील विविध पक्षातील मान्यवर उपस्थित राहतात। आजच्या कार्यक्रमात भागवतजी कराड, किशोरी शितोळे भाजपचे अध्यक्ष यांनी हजेरी लावली, विश्वनाथजी स्वामी, साहेबराव घोडके पाटील, बरेच पक्षाचे नेते उपस्थित होते आणि भव्य दिव्य स्वरूपामध्ये जवळजवळ 70 ते 80 मुलामुलींचा सत्कार या ठिकाणी आम्ही केला आणि इतर सत्कार पण भरपूर केले। सांगायचं तात्पर्य एक आहे की सुवर्णकार समाजातील छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सत्काराचं काम आम्ही या ठिकाणी प्रत्येक वर्षी करत असतो। हेच आमचं सुवर्ण समाजाचं यश आम्ही मानतो। एवढं बोलून 2 शब्द संपतो। जय नरहरी। मी संदीप रघुनाथ अहिरराव, छत्रपती संभाजीनगर। या ठिकाणी आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जसं दादांनी सांगितलं आमचं 12 वर्ष आहे आणि आम्ही दरवर्षी काही नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतो। यावर्षी माझं विद्यार्थ्यांना सांगण्याचं एक सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांनी खूप चांगल्यारीत्या अभ्यास करावं। आपल्या समाजातर्फे त्यांना काय मदत लागेल, काय त्यांच्या शिक्षणासाठी किंवा पुढं त्यांना बाहेर आउट ऑफ इतर देशामध्ये जाण्यासाठी समाजाकडनं काय मदत लागेल ती आपण समाजाच्या मार्फत त्यांना मदत करूया। आणि या ठिकाणी आलेले आमचे मान्यवर धुळे इथून भरपूर पाहुणे आलेले होते, त्याच्यानंतर नाशिक इथून आलेले होते, पुणे इथून आलेले होते आणि छत्रपती संभाजीनगर इथून भरपूर मान्यवर या ठिकाणी आम्हाला लाभलेले होते।